श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजची माहिती अर्थातच चतुर्थी निमित्त असणार आहे। आता हिंदू नववर्षाचा पहिला चैत्र महिना सुरू आहे आणि चैत्रात अनेक सण उत्सव व्रत वैकल्ये उत्साहात साजरे केले जातात। तसेच चैत्र महिन्यामध्ये अनेक योग आणि राजयोग देखील जुळून आलेले आहे। या शुभ योगांमध्ये व्रत वैकल्ये असल्याचे जे महत्त्व आहे ते अजूनच वाढलेले आहे। आता संकष्ट चतुर्थीला मीन राशीतही पंचग्रही योग जुळून आलेला आहे, त्यामुळे अनेक राजयोग जुळून येत आहे। मराठी नववर्षाच्या चैत्र महिन्यातील पहिली चतुर्थी असल्यामुळे या दिवशी जर आपण काही गोष्टींचं पालन केलं, काही उपाय केले, काही सेवा केल्या तर निश्चितच आपल्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी मदत मिळत असते। त्यासोबतच विघ्न दूर होण्यासाठी देखील मदत मिळत असते। तर काय काय करायचं असतं हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलेच आहे, पण तरीही आज देखील आपण 2-3 उपाय जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या घरामध्ये आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं वातावरण राहण्यासाठी मदत मिळेल। आपल्या वाट्यातील जे विघ्न आहे ते दूर होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळेल। तर बघा, चैत्र संकष्ट चतुर्थी जी आहे तिचा प्रारंभ आणि समाप्ती कधी आहे हे आपण अगोदर जाणून घेऊया आणि त्यानंतर उपाय कुठले करायचे आहे हे देखील जाणून घेऊया। तर बघा, बुधवार 16 एप्रिल म्हणजेच आजच्या दिवशी चतुर्थी आहे। आता बुधवारी 16 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1:16 चतुर्थीला प्रारंभ होत आहे। तर चैत्र वद्य चतुर्थी समाप्ती ही गुरुवारी म्हणजेच उद्या 17 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3:23 होणार आहे। तर भारतीय पंचांग पद्धतीनुसार सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा असली तरीही चतुर्थीला चंद्रोदयाला महत्त्व असल्यामुळे आजच्या दिवशी चतुर्थी साजरी केली जाणार आहे। तर बघा, प्रत्येकाला आपलंसं वाटणारं दैवत म्हणजे गणपती बाप्पा। अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण गणपती बाप्पांचा भक्त असतो। गणपती बाप्पा हे प्रत्येकाला हवेसे वाटतात। तर बघा, गणपती बाप्पा म्हटलं तर हा सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे, संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळेच गणपती बाप्पांची आराधना करताना चतुर्थीच्या दिवशी उपवास करणं शक्य असेल तर आवर्जून उपवास करण्याला विशेष असं महत्त्व आहे। पण जर तुम्हाला उपवास करणं काही कारणास्तव शक्य होत नसेल तर कमीत कमी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक केल्यानंतर ते जे पंचामृत आहे ते तीर्थ म्हणून घरातील प्रत्येक सदस्याने प्यायचं आहे। गणपती बाप्पांना लाल रंगाची फुलं, दुर्वा ह्या ज्या काही मागच्या व्हिडिओमध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या देखील अर्पण करायच्या आहे। आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना अभिषेक करतेवेळी अथर्व शीर्षाचा पाठ 21 वेळेस जर आपण केला तर निश्चितच त्याचे लाभ देखील आपल्याला दिसून येतात। पण अगदी 21 वेळेस म्हणणं शक्य नसेल तर 11 वेळेस म्हणा, नसेल 11 वेळेस म्हणणं शक्य तर कमीत कमी एकदा म्हणा। त्यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळेस जप आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसून करायचा आहे। या व्यतिरिक्त दिवसभरामध्ये देखील आपण ओम गण गणपते नमः हा मंत्र सातत्याने म्हणत राहायचा आहे। तुम्ही कुठलंही काम करत राहा, पण जर मंत्र तुमच्या तोंडामध्ये असेल तरीही त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे। त्यासोबतच गणपती बाप्पांना लाल रंगाची फुलं, दुर्वा, नैवेद्य, धूप, दीप हे सगळं अर्पण करून गणपती बाप्पांचं नामस्मरण करून गणपती बाप्पांची आपल्याला अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने सेवा देखील करायची आहे। आता चतुर्थीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची मानली जाते ती वेळ म्हणजे चंद्रोदयाची वेळ। आता प्रत्येक भागानुसार चंद्रोदयाची वेळ ही थोड्याफार प्रमाणामध्ये वेगवेगळी असू शकते, तर तशा पद्धतीने आपल्याला ती वेळ पाळायची आहे। आता हे करत असताना आपल्याला चंद्रदेवतेसाठी देखील एक छोटासा उपाय करायचा आहे। तो उपाय केल्याने आपलं जे मानसिक स्वास्थ्य आहे ते चांगलं राहण्यासाठी मदत मिळत असते। कारण चंद्र म्हटलं तर मनाचा कारक आहे आणि आपलं मन जर थाऱ्यावर असेल किंवा आपल्या मनाचं चित्त ठिकाणावर असेल तरच आपले निर्णय जे आहे ते योग्य ठरू शकतात। आपली चलबिचल अवस्था असेल, आपल्याला निर्णय घेणंच जमत नसेल तर मग आपल्या आयुष्यामध्ये नेहमी चुकीच्याच गोष्टी घडत असतात। म्हणून आपला जो चंद्र आहे तो मजबूत असणं, चंद्रबळ चांगलं असणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळे तुम्हाला चंद्राला एक गोष्ट अर्पण करायची आहे किंवा चंद्राकडे बघून आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे। तर तो मंत्र कुठला आहे हे देखील आपण जाणून घेणारच आहोत, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तर बघा, संध्याकाळी तुम्ही गणपती बाप्पांची जी काही आरती वगैरे करणार आहात, मोदकाचा वगैरे नैवेद्य दाखवणार आहात, त्या तो गोष्टी करायच्याच आहे। पण जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हा चंद्राला आपल्याला दूध मिश्रित जल अर्पण करायचं आहे। तुमच्याकडे चांदीचा ग्लास असेल तर निश्चितपणे तुम्ही त्या चांदीच्या ग्लासनेच अर्पण करा। अगदीच तुमच्याकडे नसेल चांदीचा ग्लास, वाटी असेल तर ती घ्या, तेही नसेल तर मग स्टीलचा ग्लास घेतला तरीही चालेल। पण चांदीच्या ग्लासाला महत्त्व आहे म्हणून या ठिकाणी सांगितलं, पण नसेल तर हरकत नाही। पण दूध आणि पाणी हे तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, त्यामुळे दूध आणि पाणी आपल्याला घ्यायचंच आहे आणि त्याने आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे। आता चंद्राला अर्घ्य देताना आपल्याला मंत्र देखील म्हणायचा आहे। तर चंद्राकडे बघून म्हणण्याचा जो मंत्र आहे तो असा आहे की ओम सोम सोमाय नमः
कोणता मंत्र म्हणायचा तर ओम सोम सोमाय नमः। तुम्ही अर्घ्य देताना देखील हा मंत्र म्हणू शकता किंवा अर्घ्य दिल्यानंतर तुम्ही एक माळ जप या मंत्राची त्या ठिकाणी बसून करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे आणि चंद्राकडे बघून हे जे काही तुम्हाला आता या ठिकाणी मंत्र सांगितलेला आहे तो देखील म्हणायचा आहे। तर बघा हा उपाय केल्याने आपलं चंद्रबळ मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते। बघा आपण म्हणतो ना की आपलं गुरुबळ मजबूत असायला हवं, तशाच प्रकारे आपलं चंद्रबळ देखील मजबूत असणं गरजेचं आहे। कारण मनाचा कारक म्हटल्यावर आपण आपल्या मनाने बऱ्याच गोष्टी करत असतो आणि जेव्हा आपलं मन आपल्याला योग्य त्या दिशेने घेऊन जाईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपली प्रगती होऊ शकते। त्यामुळे हा छोटासा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे। त्यासोबतच तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात आज दिवसभरामध्ये कधीही जाणार असाल तर त्या मंदिरातून एक गोष्ट घरी घेऊन यायची आहे। बघा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज प्रत्येक भाविक हा दुर्वा अर्पण करणार आहे, तुम्ही देखील अर्पण करणार असाल। या व्यतिरिक्त फुलं फळं जे काही आपण घेऊन जात असतो ते घेऊन जायचंच आहे। पण येताना काय करायचं तर गणपती बाप्पांच्या मंदिरातून आपल्याला एक दुर्वांची जोडी उचलून आणायची आहे। आता ती तुम्हीच अर्पण केलेली असावी असं काहीही नाही, कुठलीही दुर्वा तुम्ही उचलून आणायची आहे आणि ती घरी आणल्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। या संबंधीचा कालच्या व्हिडिओमध्ये देखील एक उपाय सांगितलेला आहे, तुम्ही तशा पद्धतीने देखील करू शकतात किंवा आत्ता जो सांगितला आहे तसं जरी केलं तरीही चालणार आहे। पण सगळ्यात अगोदर तुम्ही गेल्यानंतर जी काही सेवा करणार आहात, समजा तुम्ही त्या ठिकाणी बसून गणपती स्तोत्र म्हणणार असाल किंवा तुम्ही ओम गणपती नमः या मंत्राचा जप करणार असाल तर ती जी काही सेवा आहे ती तुम्ही करून घ्या। जो काही प्रसाद घेऊन गेला आहात तो अर्पण करा। त्यानंतर मात्र जेव्हा तुम्ही घरी परतणार आहात तेव्हा त्या ठिकाणची एक दुर्वांची जोडी उचलायची आणि गणपती बाप्पांना सांगायचं की या दुर्वांच्या रूपामध्ये तुम्ही माझ्या घरामध्ये वास्तव्य करायला चला आणि माझ्या घराची भरभराट होऊ द्या, असं विश्वासाने तुम्हाला त्या ठिकाणी म्हणायचं आहे आणि ती दुर्वाची जोडी घरी घेऊन यायची। घरी आणल्यानंतर तुम्हाला डायरेक्टच ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे किंवा जिथे तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी ठेवतात त्या ठिकाणी तुम्ही ते ठेवू शकतात। आणल्यानंतर पूजा वगैरे करण्याची गरज नाही, असेल तुमची इच्छा तर तुम्ही पूजा देखील करू शकतात आणि मग तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात। तर बघा हा देखील छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे। तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे कापरासोबत आपल्याला एक गोष्ट जाळायची आहे जेणेकरून आपल्या घरातील विघ्न दूर होणार आहे। तर ते काय आहे तर एक खोबऱ्याची वाटी घ्यायची किंवा वाटी नसेल तर एखाद्या खोबऱ्याचा तुकडा घ्या, त्यावर 4-5 कापराच्या वड्या टाका आणि ते प्रज्वलित करा। ते प्रज्वलित केल्यानंतर ते जोपर्यंत पेटतं आहे तोपर्यंत ओम विघ्नेश्वराय नमः किंवा ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणत राहायचा आहे। जोपर्यंत ते पेटत आहे तोपर्यंत तुम्हाला असा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर ते विझल्यानंतर तुम्हाला ते निर्माल्यात टाकून द्यायचं आहे, प्रसाद म्हणून ते खायचं नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला हा देखील उपाय संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे। तर या ठिकाणी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे, यापैकी एकही गोष्ट अवघड नाही, प्रत्येकाला सहज करणं शक्य होणार आहे। अशाच पद्धतीच्या ह्या गोष्टी सांगितलेल्या आहे। फक्त दुसरा जो दुर्वांचा उपाय आहे तो जर करण्यासाठी समजा तुमचं आज मंदिरात जाणं जमलंच नाही, तुमचं मंदिरात जाणं झालंच नाही तर मग तुम्ही घरी दुर्वा अर्पण करणार आहात, त्यातलीच दुर्वा उचलून आपल्या तिजोरीमध्ये ठेवली तरीही चालणार आहे। तर स्वामी भक्त हो, या ठिकाणी जे 3 उपाय तुम्हाला सांगितलेले आहे ते 3ही करून बघण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा जो काही अनुभव येणार आहे तो तुमच्या समोर असणारच आहे। तर माहिती कशी वाटली हे देखील कमेंट करून सांगा। त्यासोबत चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली जी काही माहिती असणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।